आम्ही आता नगरा फोर्टला आलो आहे, फायनली रीच झालो आहे. आणि आता काय ते पार्कने चल मग आता चाललं, आता बघू आज कसा व्ह्यू वगैरे. तसं एकदा गेलेलो क्रॉस तरी का. सो एंट्री भेटला आता, काय नाही एंट्री भेटला आम्हाला. हो कळलं मला, कन्नडा येते मला, कन्नडा समजा. मग आता नगरा फोर्टला आलोय फायनली. हां आणि इथेच खाली जत्रा पण आहे, म्हणजे खूप जुनं आहे. आणि तसं पण या फोर्टमध्ये अजून 2 दरवाजे आहे जे आत्ता पण शोधू शकले नाही कोणीच, म्हणजे हिडनवाले डोर्स आहेत. तुम्ही बघू शकता आता नवीन बनवलेलं, रिसेंटली बनवलेला दरवाजा आहे. आणि इथे जे पण आता हे बसायला केलेत, म्हणजे सेक्युरिटी गार्ड वगैरे असतात त्यांच्यासाठी केले ते. इथून एंट्री बघा, पूर्ण व्ह्यू इथून सगळं वरपर्यंत. आणि तुम्हाला अजून त्यांची जे म्हणजे आंघोळ करायची जे पण काय एरिया आहे, वॉशरूमचं सगळं इथे कवर आहे. आणि ते जिथे पण त्या बाजूला लेक होतं त्यांचं स्वतःचं, ते तिथे नाही जायचे. ते स्वतः किल्ल्याच्या आत बनवलेला लेक आहे, जिथे ते कपडे वगैरे सगळं धुतात. इथे बघा पूर्ण असं वरून किल्ला आहे, पूर्ण सिक्युरिटीसाठी. हां आणि हाच मी बोलत होतो जिथे आंघोळ वगैरे करायचे, इथून खालून उतरायचं. थांबा दाखवतो तुम्हाला. आता कसं पाऊस येऊन सगळं असं म्हणजे थोडंसं खराब झालं, सॉईल पण पूर्ण खाली हे झालं बा. इथून उतरायची जागा आहे बघा. आणि इथून जे पण इथे काय आहे, तुम्ही आंघोळ करणार वगैरे सगळं, प्लस इथून रस्ता आहे, काय तुम्ही कपडे वगैरे धुणार काय एक्सेट्रा वगैरे सगळं आधी एक करून ठेवलेलं येतं ते बघा तिथून. आणि पावसाळ्यामुळे असं सगळं खाली पडलं आहे, मग त्यासाठी टार्प लावले आहेत ते. घेऊ हे बघा, पूर्ण वरचा व्ह्यू आहे. आणि जे जत्रा चालू आहे तिथे चालू आहे, हे बघा तिथे जत्रा चालू आहे. आणि त्या आम्ही आलो इथून एंट्री करून असं आलो आहे. आणि वरती जे राजा वगैरे बसायला त्या साईडला पण, आणि तिथे पण लोक आहेत अजून. चला वरती जाऊन पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो, वरून कसा व्ह्यू वगैरे येतो. इथून यार आता तिथपर्यंत चढायचं आहे आता वरती. यांची व्हिडिओ बनवतात यांना चढायचं म्हणजे मागत नाही. बघा तिथपर्यंत वरती पूर्ण टॉप आहे. इथून वरती जायला अजून एक रस्ता आणि पूर्ण खाली ते बघा. इथे बेस्ट आहे की व्ह्यू एकदम मस्त आहे इथे. आणि वरती चढण पण एवढं चढून दमेल माणूस. हे बघा इथे पण वरती तुम्हाला दाखवतो. त्या ट्रेकिंगपेक्षा थोडा वरचा साईड आहे, म्हणजे अटॅकिंग तिथून करतात आणि तिथूनच रस्ता आहे असं इथे यायला. हे बघा डायरेक्ट पुढे दुसरीकडे दरवाजा. हा तसं 2 हिडन दरवाजे आहेत, ते अजून कोणी शोधू नाही शकले. तसं आहे. हे बघा वरती जायला पावसामुळे खराब झालंय, नाही तर चांगलं होतं तसं चढायला वगैरे. ऐक ना, बोल. सगळं डेमोलेशन झालं ते याच्यामुळे झालं की स्वतःहून झालं रे पावसामुळे. इथे पाऊस माहिती ना एकदम हेवी असतो पाऊस. हे बघा व्ह्यूच व्ह्यू आहे.
आणि तिथे जत्रा चालू आहे. हो. हा टॉप व्ह्यू. काय काहीतरी ठेवलं असतील मग त्याच्यासाठी पाणी भरलं असेल. सो यायचं आता पूर्ण टॉप व्ह्यूमध्ये आलो आहे. हां तुम्ही दोघे जर उत्तर बरोबर दिलं दोघांना 100 रुपये भेटेल. एवढं जे फॉग आहे म्हणजे धुवा आहे ते कशामुळे आला? इथे जास्ती झाड आहेत म्हणून. आणि प्रणय तू? आणि पाणी पण जास्ती आहे म्हणून. हां प्रणय तू? अरे येड्या तिथे कोणतरी आग पेटवलंय तिथे खाली. एक मिनिट ठीक आहे. आग इकडे पेटवली पर तिकडं आग गेली कसं? अरे वारा आहे ना बाबा. तोप दाखव खाली. गपचूप 100 रुपये द्यावं, तोप येते खाली. 100 रुपये द्यायचं नव्हतं. हे बघा देणार आहे की नाही? हे बघा इथे कॅनन आहे जे जुना कालचा. तिकडून. अरे हा ब्लॉग खाली जाऊ आपण. खाली ना. हे बघा हे पूर्ण बाउंड्री आहे त्यांचा. इथून पूर्ण बाउंड्री आहे तिथपर्यंत. आणि जो लेक आहे मी बोललो तिथे सोना अजून आहे त्याच्यात, बट ते कोण शोधू नाही शकले कारण की खूप डीप आहे तो तिथे. आणि पूर्ण बाउंड्री आला आणि ते अजून कॅनॉन पडला आहे बघा. आणि हा पूर्ण टॉप व्ह्यू आहे, एकदम टॉप व्ह्यू. आणि इथून पूर्ण सिटी दिसतो, माउंटेन्स दिसतात, बट आता क्लिअर विजिबल नाही आहे कारण की पूर्ण फॉगने भरलेला आहे. त्यामुळे ना आता इथे पण माउंटेन्स आहेत सगळीकडे, चारही साईडनी माउंटेन्स आहेत. आंबा कर आंबा नको रडू संदेश. हे बघा जे पण काय आहे इकडचं तर मॉन्युमेंट हॅज बीन हे सगळं इन्फॉर्मेशन दिलं आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हे बघा शिवप्पा नाईक फोर्ट नगर. मग त्याला शॉर्टमध्ये नगरा फोर्ट बोलतात. शिवप्पा नगरा फोर्ट. सोनं काढलं का होईल? फायनली आम्ही निघालोय फोर्टमधून बाहेर निघालो. आता जत्रा आहे खाली. अरे इथं पण एक घेतलं असतं ना दरवाजावर. घ्यायचं का? मग आता चालू जत्रेला. नगरा फोर्ट इथेच खाली आहे खालच्या साईडला. मग तिथे जत्रामध्ये जाऊन काय म्हणजे हो विलन्स हमला करून केव्हा दाखल पडलं ना शिवाजी महाराजांची. आधी असं नव्हतं रे. आधी बघ सगळं जवळ नव्हते, सगळं जंगल होता. मग ते यायचं म्हणजे पण थोडासा शिवाजी महाराजांच्या असते तर कधी कलसूबाईला पण जायचं ना. बघायचं आता आलं आम्ही नगराची आता फोर्टला गेलो तिकडच्या जत्रामध्ये. रिमोट कंट्रोल काय रे रिअल वाली किती चेती बघूया इकडे. रिअल वाली अरे बघा जत्रा काय घ्यायला नाही असं झालं. काय राईड वगैरे असेल तर करून जाऊ म्हणून. आणि ही जी जत्रा आहे 3 वर्षात एकदा होता. रिअल हॉटेलचं तो
आणि देवाचं नाव मारमा म्हणून देवानं पण आज दाखवतो बघ. फायनली आमचं दर्शन झालं या मंदिरात, मारिकांबा मंदिरात. आता आम्ही पुढे राईड वगैरे करायला चाललो. सो मित्रांनो आता हे गेम खेळणार आहे. वो फोन भी आणि है. हे बघा हाँ 7 नंबर जाईल काय 7 म्हणजे सगळं एक एक नंबर आणि एकच 2 नंबर लिख टाकायला. रहा है. उसका अमाउंट भेट 4 किती 7 नंबर. 5 सात 9 बाद झाले 9 झाले. 9 झाले रे. असं नाही सगळे गेले. सगळे वाकडं चालले. आम्हा वाकडे ठेवतात ना तुला नीट टाकवलं किती 4 8 आणि 5 13 इथून टाक. 13 2 15 15 लाईनच्या पाठवून शॉर्ट लाईनच्या पाठवून. काय 15 मध्ये 15 नाही कर अजून कर. 15 4 19 थांब किती लास्ट बॉल बाकी आहे ना. तिकडे बघ सोप ठेवायचा 19 ने 18 आहे तो. 19 सुपली. कुठे आहे? खेळ लवकर कुठे आहे? 19 सुपली आहे बघ समोर. अरे हा रे 23 ला काय बघ. 23 इपत मोर गेंत इथे इपत येच आहे ना 23 ला. टाक बघू काय भेटतो. वा अरे तीन किती आले 23 22 आहे. कांदा ठेव घरी बा. संदेश जिंकला. सो काय जातं सिद्धिविनायक टेम्पलला आलो आम्ही. नगरा फोर्ट केला, नगरा जत्रा केली आम्ही. आता सिद्धिविनायक टेम्पलची ते हे सगळं काचेने बनलेलं आहे पूर्ण, म्हणजे सगळी डिझाईन इंटिरियर पूर्ण प्रत्येक डिझाईन काचेने बनलेलं आहे. प्रत्येक डिझाईन ती बघू शकता. हे बघा इथे पण ग्लास पूर्ण आणि इथे पण ग्लास. ते वरती चक्राचे पण आहे ते सगळं ग्लासने बनलेलं आहे. सगळं बसायला वगैरे. हे बघा हे प्रत्येक एक छोटी छोटी गोष्टी पण ग्लास आहे आणि वरती पण ग्लास. सगळे मिररच्या ह्याच्याने बनले पूर्ण सिद्धिविनायक टेम्पल. हे बघा आणि हे मंदिर गणेश मंदिर सिद्धिविनायक. हे बघा सगळी प्रत्येक जे पण इंटिरियर आहे पूर्ण मिररच्या पिसाने बनलेलं आहे. इवन ते ग्रीन कलरची पण आहेत. आणि आज जे पण आहे ते सगळं होम वगैरे सगळं होतं. काही फंक्शन्स असेल ते सगळं आणि कुठला पण काय असेल हे पूर्ण वेल ह्याच्याने. हे बघा होम करतात ना तिकडे. हे बघा प्रत्येक इंटिरियर. आणि इवन तुम्ही हे पण बघू शकता जे ओम पण आहे हे पण पूर्ण काचेने बनलेले छोटे छोटे पीसेस. बघा हा ओम सगळे छोटे छोटे पीसेसने बनवलेलं आहे. इवन हे पण. आणि आत पूर्ण चांदीचं जे पण काय आहे डिझाईन्स पूर्ण आज चांदीचं आहे पूर्ण. हे बघा मस्त आहे ना. आणि हे पण खूप जुना मंदिर आहे तसं, पण आता सगळं डेव्हलप केलं आहे. मग पूर्ण जे पण काय डिझाईन्स वगैरे ते सगळं दिलं. आणि अजून काय होणारे डिझाईन्स अजून चेंज होणार आहेत. गणेशाने इथे इथं हां. आणि हे दगड असं देवाचं हे मानलं जातं आणि हे वाढतं वर्षानुवर्ष जे इथे कनेक्टेड असतं गणेश मंदिरला. हे बघा आणि हे मागचं जे One eternity later. सो गाईज आता सगळं झालं असं दिवस सगळं फिरून आम्ही इथे पण नगरा फोर्टला पण गेलो. मग नगरा जत्रेला पण गेलेलो आम्ही. आणि येताना होसनागर वगैरे थोडाफार खाल्ला. आता जेवलं वगैरे सगळं झालं. आता झोपायची वेळ काय किती वाजले आता
जय जय राम याचं काय वेगळं. जय जय राम. यांच्यामुळे कुत्र पण भुंकतात. हे काय पण गाणे बिणे लावून बसतात आणि कुत्र भुंकतात. हे जसे ओरडायला लागले ना कुत्र पण भुंकायला लागतात. हे बघा भुंकायला सुरुवात केली. ते तुला बोलून बोलतात ये आमचा मित्र आहे. मग चला काहीच भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय गुड नाईट.